पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अल्पवयीन मुलींची मागणी करणारी भोंदूबाबांची एक टोळी पोलिसांनी गजाआड केली आहे। बारामतीतला हा धक्कादायक प्रकार नेमका आहे काय जाणून घेऊया। मीच आता उंच आहे, माझी मुलं बी 1 इंच आणि 6.5 फूट उंचच आहेत। ह्यात माझी काय चुकी आहे? ईश्वराची करणे या अशा आणि किती बी उंच असेल ह्या उंच माणसावा सांगणे काय होण्याची गरज आहे? देवानं दिलेल्या उंचीनं हैराण झालेल्या या बापाची कहाणी भयानक आहे। पत्नीही उंच असल्यानं पोटची पोरही 6 फुटांवरची आणि तिची हीच उंची तिच्या नशिबाच्या आड आली आहे। अंधश्रद्धेतून घालण्यात येणाऱ्या पूजेसाठी 6 ते 6.5 फुटाच्या उंचीच्या व अवैध मुलीचा शोध सुरू होता। बारामती तालुक्यातील तरडोली येथील या कुटुंबात सर्वच व्यक्ती या 6 ते 6.5 फुटाच्या पेक्षा जास्त उंचीच्या आहेत। त्यामुळे भोंदूबाबांनी यांच्याशी संपर्क साधला व यांना आमिष दाखवून यांच्या मुलीला पूजेसाठी बसवण्याची मागणी केली। भोंदूबाबाची मागणी ऐकून बापाच्या तळपायाची आग मस्तकात गेली। ते आम्ही तुम्हाला 7-8 तोळे सोने आणि 2 लाख रुपये देतो, पण एक दिवस मुलगी लावचाल का पूजेला? हे आम्हाला काय पटले नाही। आम्ही त्यांना खवळण्याचा प्रयत्न केला, तुम्ही आला हे पुन्हा आमच्या दारात असलं पैशाची गवत डागाचे आम्ही जाऊन तुम्ही आमच्या घरी आलाच त्याचा परिणाम फार वेगळे होत्या। बरं, भोंदूबाबांचा प्रयत्न थांबला नाही, नातेवाईकांच्याकडून प्रयत्न सुरूच राहिला। शेवटी वडिलांनी पोलिसात धाव घेतली, पण वडगाव निंबाळकर पोलिसात तब्बल 4 दिवसांनी गुन्हा दाखल झाला आणि अखेर कारवाई झाली। गेल्या 3 दिवसांमध्ये हा कुठलाही इथं गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता, परंतु आज मीडियाच्या माध्यमातून, पत्रकार असू देत आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून आपण आज FIR नोंदवण्यासाठी म्हणून आज पोलीस स्टेशनला, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला आलो आणि त्या पद्धतीने FIR महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जो जादूटोणा कायदा आहे त्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात येत आहे। वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे निष्पन्न झालेल्या 6 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील सविस्तर तपास पोलीस निरीक्षक विजय जाधव, बारामती शहर हे करत आहेत। एखाद्याची उंची ही त्याची वैरी बनल्याची घटना आश्चर्यकारक तर आहेच, पण पैशाचा पाऊस आणि कुमारिकांची पूजा अशा आमिषांनी गंडवणाऱ्यांची आजही कमी नाही हे पाहून जास्त चिंता वाटते। राहुल ढवळे, ABP माझा, बारामती।